पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सर, अनेक तक्रारी समोर येत आहेत, काय माहिती घेतली तुम्ही समोर? अतिशय हे दुर्दैवी अपघात आहे। आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी आहे ह्या जे जखमी आहेत त्यांना विविध हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट केलेलं आहे, त्यांच्यावर उपचार करणे आणि हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करणे ही पहिली प्रायोरिटी आहे। अतिशय दुर्दैवी काही प्रवाशांचा इथं अपघाती मृत्यू देखील झालेला आहे। ह्याच्यामध्ये आत्ता इमिजिएट तात्काळ जी मदत करणं अपेक्षित आहे। सर्व शासकीय यंत्रणा, पोलीस आहे, महापालिका आहे, इतर सर्व यंत्रणा आत्ता फील्डवर आहेत आणि मदतीचं काम चालू आहे। स्थानिक लोक बरेचदा तक्रारी करतायत, या संदर्भात त्यांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत। रस्त्यावर तीव्र उतार आहे, अनेक लोकांचं ॲक्सिडेंट इथे झालेले आहेत, अनेक लोकांचा जीव गेलेला आहे, मात्र दखल घेतली जात नाही असं त्यांची तक्रार आहे। मला वाटतं वेळोवेळी अपघात जेव्हा झालेत तेव्हा त्या पद्धतीनं काही उपाययोजना देखील केलेल्या आहेत। अजूनही त्याबद्दलची तज्ज्ञ समिती आज पाहणी करून काही उपाययोजना ज्या कराव्या लागणार आहेत त्या तातडीनं करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल। ज्याच्या अगोदर देखील तिथं रमलर्स टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून स्पीड कमी होईल, मात्र तरी देखील अपघाताची जी मालिका आहे ती सुरूच आहे। म्हणजे आज सुद्धा एवढ्या लोकांचं इथं निष्पाप लोकांचा बळी गेलाय। सर, नाही, हे झालेली दुर्घटना ही अपघात आहे, हा अतिशय दुर्दैवी आहे। यामध्ये काही दोन मत असण्याचं कारण नाही आणि अपघाताची कारणं जी आहेत तर त्यामध्ये प्रत्यक्ष काय झालेलं आहे हे जोपर्यंत त्याचं छानबीन होणार नाही, चौकशी होणार नाही तोपर्यंत करणार नाही। परंतु ज्या उपाययोजना तातडीनं कराव्या लागतील त्या प्राधान्यानं NHAI सोबत आम्ही महापालिका आणि सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिकांचं तेच म्हणणं आहे की सातत्याने अशा चर्चा होतात, मात्र इथं रस्त्यावर काही इम्प्लिमेंट केलं जात नाही। जो तीव्र उतार आहे तो कमी करणं गरजेचं आहे। सातत्याने या संदर्भात तक्रारी होत आहेत, मात्र दखल घेतली जात नाही। यामध्ये याबाबत जे तज्ज्ञ अधिकारी असतील किंवा तज्ज्ञ लोक आहेत तर त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याबाबतचा NHAI, महापालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणा एकत्रितरित्या त्याबाबत सुधारणांची कार्यवाही बदल होतील असं अपेक्षा करू। नक्की होतील। अर्थात जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि तातडीने हा रस्ता पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी होतोय। तर या अपघातामध्ये जर आपण बघितलं तर 7 ते 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी आहेत, ज्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर हा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।